Good morning. We will start with logic M1 first chapter. A very simple chapter. हातातले मार्क आहेत पूर्ण. एकदम सोपा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स काही नाहीये. इट इज जस्ट अबाउट रिझनिंग. लॉजिक इज मेथड ऑफ रिझनिंग. रिझन करायचं मेथड, दॅट इज लॉजिक. आपण बरेच वेळा आपल्यात बोलताना म्हणतो अरे लॉजिकली विचार कर थोडा. लॉजिकली विचार कर म्हणजे प्रॅक्टिकली विचार कर किंवा रिझन त्याच्या मागचं शोधून त्याच्याबद्दल विचार कर. सो लॉजिक इज अबाउट रिझनिंग, मेथड ऑफ रिझनिंग. आता त्या मेथड्स आपण पुढे जाऊन बघणार आहे की असं स्टेटमेंट असेल तर त्याला कुठली मेथड वापरायची, असं स्टेटमेंट असेल तर कुठली मेथड वापरायची, हे आपण पुढे जाऊन बघणार आहे. बट त्याच्या आधी आपल्याला समजणं गरजेचं आहे की व्हॉट इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? कोणी सांगू शकेल व्हॉट इज अ स्टेटमेंट? इफ आय मेक अ स्टेटमेंट, कोरोना इज अ व्हेरी डेडली व्हायरस. स्टेटमेंट करतोय म्हणजे काय करतोय मी? काहीतरी डिक्लेअर करताय. एक्झॅक्टली. एखादी फॅक्ट स्टेट करताय. बरोबर. काहीतरी डिक्लेअर करतोय किंवा काहीतरी फॅक्ट स्टेट करतोय. मी तुम्हाला प्रश्न विचारत नाहीये किंवा मी एक्सक्लेमेटरी बोलत नाहीये किंवा मी इम्परेटिव्ह किंवा रिक्वेस्ट करत नाहीये कुठल्या गोष्टीची. मी फक्त एक स्टेटमेंट करतोय, म्हणजे मी फॅक्ट स्टेट करतोय किंवा मी एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतोय. स्टेटमेंट इज नथिंग बट अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जेव्हा असतं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जेव्हा मी म्हणतो, जेव्हा एखादं स्टेटमेंट असतं, ते स्टेटमेंट इज इदर ट्रू ऑर फॉल्स. देर इज नो ग्रे एरिया. इट इज इदर ब्लॅक ऑर व्हाईट. इट इज इदर ट्रू ऑर फॉल्स. देर इज नो ग्रे एरिया. दॅट इज ट्रू आणि फॉल्स हे दोन्ही सायमल्टेनियसली नसू शकतं. जर तसं असेल तर ते स्टेटमेंट नाहीये. स्टेटमेंट इज इदर ट्रू ऑर फॉल्स. फॉर एक्झाम्पल, इफ आय से I like to eat pizza. I like to eat pizza. हे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट आहे का? जर मी म्हणलो इफ आय लाईक टू इट पिझ्झा, तर हे स्टेटमेंट नाहीये, कारण इट इज अन ओपन सेंटेन्स. पर्सन टू पर्सन ही गोष्ट बदलते. काही काही जणांना आवडतो, काही काही जणांना नाही आवडत. सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट, कारण त्याला ट्रूथ व्हॅल्यू नाहीये. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे द स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे आपण सांगू नाही शकत, कारण पर्सन टू पर्सन पर्सनली त्याचे रिझल्ट बदलतात. काही काही जण म्हणतील हो आवडतो, काही काही जण म्हणतील नाही बिलकुल आवडत नाही. अशा टाईपचे सेंटेन्सेस जी असतात ती स्टेटमेंट्स नसतात. स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज इदर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स कसं ओळखायचं आपण? विच इज इदर अ फॅक्ट ऑर नॉट. विच इज इदर अ फॅक्ट ऑर नॉट, ट्रू ऑर फॉल्स, बट कॅनॉट बी बोथ. दोन्ही नसू शकतात सेम टाइमला, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. त्याला आपण म्हणतो स्टेटमेंट. आता स्टेटमेंट इदर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं, म्हणजेच त्या स्टेटमेंटची काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असते. ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात. भले स्टेटमेंट फॉल्स असलं तरी त्याची ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. ट्रूथ व्हॅल्यू इज डिनोटेड बाय टी ऑर एफ. कॅपिटल टी म्हणजे द स्टेटमेंट इज ट्रू आणि कॅपिटल एफ म्हणजे द स्टेटमेंट इज फॉल्स. त्याला म्हणतात स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू. सपोज इफ आय, फॉर एक्झाम्पल, इफ आय से square of 2 is 4. This is a statement I am making. Square of 2 is 4. Truth value of the statement is T, capital T, because the statement is true. Suppose if I say square of 3 is 8. Truth value of the statement is F. Truth values म्हणतात त्याला जरी F असले. ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स जरी असलं स्टेटमेंट तरी त्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात.
truth value of the statement is F, capital F, because the statement is false. Exclamatory, interrogative, imperative sentences असतात, त्याला आपण स्टेटमेंट्स म्हणत नाही. दे आर नॉट स्टेटमेंट्स. ते स्टेटमेंट्स नसतात म्हणून दे कॅनॉट बी असाइन्ड एनी ट्रूथ व्हॅल्यू. फक्त स्टेटमेंट्सनाच ट्रूथ व्हॅल्यू आपण असाइन करू शकतो. एक्सक्लेमेटरी, इंटरोगेटिव्ह और इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असतात, त्यांना आपण ट्रूथ व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. जसं मी मगाशी अजून एक सेंटेन्स सांगितलं होतं, आय लाईक टू ईट पिझ्झा. इट वॉज अन ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय? ट्रूथ कॅन व्हेरी अकॉर्डिंग टू कंडिशन्स. कंडिशन्स प्रमाणे ट्रूथ व्हेरी येऊ शकतं. त्याला आपण एक पर्टिक्युलर ट्रूथ व्हॅल्यू देऊ शकत नाही. ओपन सेंटेन्स, फॉर एक्झाम्पल, आय हॅव रिटन डाऊन x plus 4 is equal to 8. Chinese food is very tasty. These are examples of open sentences. Open sentence is not considered as a statement. आणि maths identities are true statements. Maths identities ज्या आहेत, these are true statements, म्हणजे फॉर्म्युले. फॉर एक्झाम्पल, a plus b whole bracket square is equal to a square plus 2ab plus b square. These are true statements. त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? त्या स्टेटमेंटची t आहे. नेक्स्ट इज लॉजिकल कनेक्टिव्स. लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे दोन सेंटेन्सेस कनेक्ट जे करतात, कनेक्ट जे ऑपरेटर्स करतात, कनेक्ट जे शब्द करतात, त्याला आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्स. कॅन एनीबडी गिव्ह मी एक्झाम्पल्स ऑफ लॉजिकल कनेक्टिव्स? दोन सेंटेन्स कनेक्ट करायला, इंग्लिश लँग्वेज मध्ये दोन सेंटेन्स कनेक्ट करायला आपण जे शब्द वापरतो, these are called logical connectives. Can anybody give me examples? किंवा इंग्लिश मध्ये त्यांना काय म्हणतात? And or Conjunctions. Conjunctions. Correct. Conjunctions is one part of logical connectives. म्हणजे फक्त conjunctions नसतात. लॉजिक मध्ये there are several types of logical connectives. Logical connectives म्हणजे they are symbols or words which are used to connect sentences. They are also called logical operators, sentential connectives or operators. Compound statement. Compound statement म्हणजे काय? जेव्हा आपण लॉजिकल कनेक्टिव्स लावून दोन सेंटेन्सेस कंबाईन करतो, त्या सेंटेन्स पूर्ण त्या सेंटेन्सला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये लॉजिकल कनेक्टिव्स लावलेले असतात. कुठले कुठले कनेक्टिव्स आहेत आपण बघू. आपल्याला इंग्लिश मध्ये कंजंक्शन माहिती, पण लॉजिक मध्ये देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, डिफरंट टाइप्स ऑफ कनेक्टिव्स. फर्स्ट इज अँड और बट, PUT और AND. अँड और बट जे असतं त्याचा सिम्बॉल असा असतो डोंगर, आणि त्या कनेक्टिव्हला म्हणतात कंजंक्शन. सेकंड इज ऑर. ऑरचा सिम्बॉल उलटा असतो, और व्ही असतो. आपल्या भाषेत जर वरचा डोंगर असेल तर ही दरी. और व्ही. आणि डिसजंक्शन, स्पेलिंग चुकलं इथे, डिसजंक्शन. कंजंक्शन सारखं डिसजंक्शन. और असेल तर डिसजंक्शन. निगेटिव्ह असेल तर साप, आडवा साप, त्याला आपण म्हणतो निगेशन. निगेटिव्ह असेल तर निगेशन. इफ आणि देन असेल, इफ आणि देन असेल, इफ आय गेट अ व्हेकल पास आय कॅन गो आउट ऑफ द हाऊस. इफ आय गेट अ व्हेकल पास देन आय कॅन गो आउट ऑफ द हाऊस. ह्याच्यामध्ये दोन वाक्य, I get a vehicle pass and I can go out of the house. These are two sentences joined by if and then. If the sentences are of the form, if the compound statement is of the form, if and then, if I get a vehicle pass, I can go, then I can go out of the house. These type of connectives are called implications or conditional connectives. It is symbolized by
an arrow facing only one side. And last is double implication. Double implication is if and only if. I can go out of the house. दोन्ही मध्ये फरक आहे implication आणि double implication मध्ये. If I can go out of the house if and only if I get a vehicle pass. म्हणजे जर मला व्हेकल पास मिळाला तर आणि तरच फक्त मी घराच्या बाहेर जाऊ शकतो. त्याला म्हणतात डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन इज सिम्बॉलाइज्ड ॲज एरो ऑन बोथ द साइड्स. म्हणजे कुठले कुठले कनेक्टिव्ह झाले, कुठले कुठले कनेक्टिव्ह आपण वापरणार आहे लॉजिक मध्ये. सगळ्यात पहिले अँड. अँड इज सिम्बॉलाइज्ड ॲज डोंगर, उलटा व्ही. It is called conjunction. Or is symbolized as V. It is called disjunction. Not is symbolized as असं सापासारखं चित्र काढायचं आधी. That is called negation. If then असा असेल सेंटेन्स मध्ये तर that is implication. It is symbolized by an arrow facing one side. If the sentence has if and only if or double if म्हणजे IFF डबल एफ लिहितात असं कधी कधी. आय आणि डबल एफ असं लिहितात. दॅट मीन्स इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ असं असेल तर दॅट इज कॉल्ड डबल इम्प्लिकेशन और बाय कंडिशनल and it is symbolized by arrow on both the sides. हे आपण केव्हा वापरणारे सगळे सिम्बॉलिक फॉर्म्स जेव्हा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढायच्या आहेत किंवा जेव्हा आपल्याला सेंटेन्स इन टर्म्स ऑफ अल्फाबेट्स लिहायचे आहेत. ट्रूथ व्हॅल्यूज काढलेला आपल्याला प्रत्येक वेळेला पूर्ण सेंटेन्स लिहायची गरज नाहीये. वी कॅन इंडिकेट अ सेंटेन्स बाय अ सिंगल अल्फाबेट. पी क्यू आर यांनी आपण सेंटेन्सेस इंडिकेट करू शकतो. इथपर्यंत लिहूयात इन युअर नोटबुक्स. राईट डाऊन चॅप्टर 1 लॉजिक. Next line. Logic is a method of reasoning Logic is a method of reasoning which helps us in developing the skill of understanding validity of statements. Next line. Statement. Statement is a declarative sentence. स्पेलिंग लिहिलंय स्क्रीनवर. स्क्रीन दिसतोय ना सगळ्यांना? हो सर. Okay. Statement is a declarative sentence which is either true or false. But not both simultaneously.
simultaneously. Full stop. Statements are denoted by letters like P, Q, R, etc. Small काढायचे P, Q, R. Letters like P, Q, R, etc. For example, For example, 4 is a square of 2. For example, first one, 4 is a square of 2. Second example, the city of Paris, Paris. Second example, the city of Paris is in India. The city of Paris is in India. Definitely it is a statement. City of Paris is in India. हे मी एक स्टेटमेंट करतोय. स्टेटमेंट आहे ते, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? F आहे. इट इज नॉट इन इंडिया. पण स्टेटमेंट आहे ते डेफिनेटली. Next line, write down truth value. Truth value. The truth value of true statements. The truth value of true statements is capital T. And false statements is capital F. For example, truth value of first above sentence. म्हणजे truth value of 4 is a square of 2 या statement ची truth value of first above statement is capital T. And truth value of second sentence is capital F. Next line. Exclamatory, interrogative and imperative sentences. Exclamatory, interrogative and imperative sentences are not statements. Therefore, they cannot be assigned any truth value. Therefore, they cannot be assigned any truth
value. Next line, open sentence. Open sentence. In this sentence, truth can vary. VARY. Truth can vary according to the conditions. Truth can vary according to the conditions. For example, x plus 4 is equal to 8. First one, x plus 4 is equal to 8. ह्याच्यामध्ये जर x is equal to 4 असेल, then this statement is T. पण जर x is equal to 5 असेल, then the truth value of the statement is F. x च्या व्हॅल्यू वर व्हेरी होणार आहे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू. सेकंड, Chinese food is very tasty is an open sentence. Next line, open sentences are not considered as a statement. Open sentences are not considered as a statement. Full stop. Next line. Maths identities are true statements. Maths identities are true statements. Let us do this activity together. You all will help me to do this. Everybody can see the screen, exercise on the screen. Yes. This time, okay. Determine whether the following sentences are statements in logic and write down the truth values of the statements. First sentence. Root of -9 is a rational number. Truth value or focus करू नका. Tell me whether it is a statement or not. It is a statement. Statement आहे. पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? F आहे, capital F. It is a statement but has a truth value F. Root -9 is a rational number. हे जर false आहे, ट्रू काय आहे? रूट ऑफ -9 कुठला नंबर आहे? मागच्या वर्षी शिकलोय आपण. सांगेल कुणी? इमॅजिनरी. परत एकदा विचार कर.
irrational, परत विचार करा. complex, कॉम्प्लेक्स नंबर आहे ना. I is equal to root of -1. आठवत आहे का? It is a complex number. थ्री आई येईल इथे. 3i कॉम्प्लेक्स नंबर. Second sentence. Can you speak in French? Is it a statement? No. No. It is not a statement. Current interrogative है. Tokyo is in Gujarat. It is a statement. Yes. But truth value is false. Fantastic. Let's go. It is exclamatory sentence. Exclamation mark है. Therefore, it is not a statement. Please open the door quickly. Is it a statement? no, Imperative आहे. त्याच्यामुळे स्टेटमेंट नाही. रिक्वेस्ट करतोय आपण. प्लीज ओपन द डोअर क्विकली. त्याला कुठली ट्रूथ व्हॅल्यू नाही अटॅच करू शकणार आहे आपण. दॅट्स व्हाय इट इज नॉट अ स्टेटमेंट. सिक्स्थ, स्क्वेअर ऑफ एन इवन नंबर इज इवन. इज इट अ स्टेटमेंट? yes, Yes. Yes, it is a statement. हा कॉलम ब्लँक येईल. इफ नो देन रिझनचा कॉलम ब्लँक येईल. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज ट्रू. T. X plus 5 is less than 14. Is it a statement? No. no, No. No, it is not a statement. Why is it not a statement? Open because it is an sentence. open sentence. It is an open sentence. Truth value attach nahi honar त्याला because it is an open sentence. 5 is a perfect square. Is it a statement? Yes, Yes, it is a statement. But truth value is F. false, West Bengal is a capital of Kolkata. Is it a statement? yes, Yes, it is a statement. It is a statement, but truth value is T, False. Kolkata is capital of West Bengal. sorry, yes, F. Truth value is F. I square is equal to -1. Is it a no, Yes. Yes. mathematical identities are statements? It is a statement. Yes. Truth Yes. value is T. True. T. Yes. So now you are able to differentiate between which sentences are statements and which are not. Any truth values. Okay. In your notebooks, write down next logical connectives. Logical connectives. They are symbol oblique words. They are symbol oblique words which are used to connect sentences. Which are used to connect sentences in a grammatically correct way. Connect sentences in a grammatically correct way. Full stop. They are also called logical operators, comma, sentential connectives or sentential operators. They are also called logical operators, comma, sentential connectives or sentential operators.
For example, monsoon is very good this year. Monsoon is very good this year, and we expect a good agricultural output. And we expect a good agricultural output. दोन सिंपल सेंटेन्सेस कुठले आहेत? पहिलं सेंटेन्स monsoon is very good this year. दूसरा सेंटेन्स we expect a good agricultural output, and we have connected it in a grammatically correct way by adding and. Second example. If the virus spreads in more areas, then it will be difficult to control. Now we have connected the sentences using if and then. If and then हे वापरून आपण sentences connect केले. After these two examples, next line, write down compound statement. Compound statement. It is a statement. It is a statement which is formed. It is a statement which is formed by combining two or more simple statements. By combining two or more simple statements with logical connectives. With logical connectives. Please draw this table which is there on your screen. Connectives. First त्याच्यात फक्त and oblique but but हे ऍड करा. And oblique but. Mathematical logic मध्ये and आणि but is considered in a same way, which is a conjunction. And, but, though, however, so हे सगळे conjunctions. Since हे पण conjunction.
झालं काढून? Should we proceed? 1 minute, sir. Okay. टीचर टीचर होते. कॉल करतात तुला टीचर. Now let us see in detail the truth values whenever conjunctions, disjunctions or implications are involved. First we will see conjunction. Conjunction is symbolized as P डोंगर Q. सिम्बॉल कंजंक्शनचा कसा आहे? डोंगर किंवा उलटा V. Suppose if I take an example, P sentence है माझं I live in Pune. Q sentence है I travel to Mumbai. P and Q will be I live in Pune and I travel to Mumbai. Hey, P and Q. Now let us see the truth values of P and Q. I live in Pune. First case बघूयात आपण. If both of them are true. I live in Pune. मी पुण्यात राहतो आणि मी मुंबईला जातो. हे सेंटेन्स आहे. मी पुण्यात राहतो आणि मी मुंबईला जातो. दोघांचे ट्रूथ व्हॅल्यूज आर टी. मी पुण्यात राहतो आणि मी मुंबईला जातो. सो P and Q ह्याचे ट्रूथ व्हॅल्यू पण टी असणार आहे. But in the second case, if you see, मी पुण्यात राहतो आणि मी मुंबईला जात नाही. कंबाइंड P and Q आपण बघितलं. My P is I live in Pune. My Q is I travel to Mumbai. I travel to Mumbai ची ट्रूथ व्हॅल्यू जर F असेल तर मी म्हणेन की मी मुंबईला जात नाही. मी पुण्यात राहतो पण मी मुंबईला जात नाही. कंबाइंड आपण जर बघितलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू इज गोइंग टू बी F. If the two sentences combined by a logical connective conjunction where truth value of first sentence is T and truth value of second sentence is F, then the overall truth value of P and Q is going to be F. तसंच जर आपण थर्ड बघितलं FTF, थर्ड आपण बघू. आय डोंट लिव्ह इन पुणे अँड आय ट्रॅव्हल टू मुंबई. हे जर आपण बघितलं, पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू इज F, दुसऱ्याची ट्रूथ व्हॅल्यू इज T. ओव्हरऑल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P and Q is going to be F. False. Last case, if दोघांची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. आय डोंट लिव्ह इन पुणे अँड आय डोंट ट्रॅव्हल टू मुंबई. तर ओव्हरऑल सगळ्याची ट्रूथ व्हॅल्यू P and Q ची ट्रूथ व्हॅल्यू इज गोइंग टू बी F.
दिस टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक कनेक्टिव्हचं असं टेबल आपल्याला काढायचंय आणि ते टेबल तुमचं पाठ असणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरच सगळे क्वेश्चन्स बेस्ड असतात. लेट अस सी ऑल द केसेस फॉर पी अँड क्यू अगेन. जर टी टी असेल, दोन्ही सेंटेन्सेस ट्रू असतील, तर ओव्हरऑल पी अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू इज गोइंग टू बी टी. जर टी आणि एफ असेल, म्हणजे पहिलं सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल आणि दुसऱ्याची फॉल्स असेल, तर ओव्हरऑल पी अँड क्यू इज गोइंग टू बी एफ. जर एफ आणि टी असेल, पहिलं फॉल्स असेल दुसरं ट्रू असेल, तर पी अँड क्यू इज गोइंग टू बी एफ. आणि जर पहिलं फॉल्स असेल दुसरं फॉल्स असेल, तर अगेन पी अँड क्यू इज गोइंग टू बी एफ. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू जर टी एफ एफ एफ, these cases are going to remain the same. चारी पाची ह्याला कनेक्टिव्हजला टी 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 एफ एफ टी एफ एफ हे सेमच राहणार आहे. त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज नाणार आहेत. अँड पी अँड क्यू मध्ये ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत? टी एफ 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 या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. दीज यू हॅव टू रिमेंबर. नाउ लेट अस लुक ॲट डिसजंक्शन. पी ऑर क्यू, पी ऑर क्यू असेल तर वरची सेंटेन्सेस, वरचे सेंटेन्सेस सेम राहतील. आय लिव्ह इन पुणे, क्यू आय ट्रॅव्हल टू मुंबई, ही दोन सेंटेन्सेस आहेत एक्झाम्पल मध्ये. डिसजंक्शन वापरून आपण केले कंबाईन, तर काय येईल? आय लिव्ह इन पुणे ऑर आय ट्रॅव्हल टू मुंबई, म्हणजे मी पुण्यात राहतो किंवा मी मुंबईला ट्रॅव्हल करतो. नाउ लेट अस सी. पहिली केस ट्रू अँड ट्रू, P or Q is going to be true. Second case, I live in Pune or I travel to Mumbai. मी पुण्यात राहतो किंवा मी मुंबईला ट्रॅव्हल करत नाही. ट्रूथ व्हॅल्यू इज गोइंग टू बी टी. जर पहिलं ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल, तर ओव्हरऑल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P or Q इज गोइंग टू बी टी. थर्ड केस, पहिलं फॉल्स असेल आणि दुसरं ट्रू असेल. आय डोंट लिव्ह इन पुणे ऑर आय ट्रॅव्हल टू मुंबई, म्हणजे आय लिव्ह इन पुणे किंवा आय ट्रॅव्हल टू मुंबई. दीज आर द टू ओरिजिनल सेंटेन्सेस. पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, म्हणजे सपोज इफ आय से इफ आय डोंट लिव्ह इन पुणे, मी जर पुण्यात राहत नाही किंवा मी पुण्यात राहत नाही किंवा मी मुंबईला ट्रॅव्हल करतो, overall truth value of P or Q is T. Last case F F, पहिल्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, दुसऱ्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. आय डोंट लिव्ह इन पुणे ऑर आय डू नॉट ट्रॅव्हल टू मुंबई, अशी जर केस असेल तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. सो या केसमध्ये वेन वी आर युझिंग अ डिसजंक्शन, what are the truth values of P or Q? T, T, T and F. But when we were using a conjunction, what were the truth values of P and Q? T, F, F, F. T, F, F, F when we are using a conjunction, and T, 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 F when we are using a disjunction. फक्त शेवटचा कॉलम जरी तुम्ही लक्षात ठेवला, T, F, F, F when we are using a conjunction, and T, 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 F when we are using a disjunction. Conjunction वापरताना T F F F आणि disjunction वापरताना T T T F. समजलं हे सगळ्यांना नक्की? का अजून नाही समजलं? We will first write down. Next line, write down conjunction in bracket डोंगर.
नेक्स्ट लाईन ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल या टेबलला काय म्हणतात? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल ऑफ कंजंक्शन. Copy the table you see on the screen. टेबल काढल्यावर राईट example P I live in Pune, Q I travel to Mumbai. P and Q is I live in Pune and I travel to Mumbai. Next line, write down disjunction. Draw the table of disjunction. Truth table of disjunction. T or T is T. T or F is T. F or T is T. And F or F is F. Table काढून झाल्यावर write example. I live in Pune or I travel to Mumbai.
After this, please try to solve exercise 1.1. We'll give you 5 minutes. Solve exercise 1.1. State which of the following sentences are statements. Justify your answer if it is a statement and write down its truth value. वरची जी ऍक्टिव्हिटी केली आपण तसंच करायचं आहे एक्सरसाइज 1.1 मध्ये. ट्राय टू सॉल्व द कंप्लीट एक्सरसाइज 1.1. 25 sentences आहेत. We'll give you 10 minutes. Solve exercise 1.1. Then we will discuss. टेक्स्टबुक आहे ना सगळ्यांकडे? Yes, sir. Okay. Solve exercise 1.1. We will start discussing at exactly 9:45. It is 9:36 in my clock.
Let us start. First one, a triangle has n sides. Statement आहे का नहीं है? A triangle has n sides. आहे. Good. Truth value काय आहे? F. Correct. Truth value is f. A triangle has 3 sides. The sum of interior angles of a triangle is 180. It is a statement with truth value t. You are amazing. Is it a statement? No. No. Oh, exclamatory. Exclamatory. Please grant me a loan. No. No. Imperative. Imperative. Root of -4 is an irrational number. Yes. Yes, a statement. False. It is a statement with truth value false. False. X square minus 6x plus 8 is equal to 0 implies x is equal to -4 or x is equal to -2. No. Is it a statement? No. Yes. Yes, it is a statement. Truth value is f. F. Because x is equal to 4 or 2. Factors काय येतील इथे? -4 -2 factors येतील. x -4 x -2 हे factors येतील. म्हणजेच x is equal to 4 or x is equal to 2. He is an actor. Is it a statement? Is it a statement? Yes. How is it a statement? No. No. Why it is not a statement? It is open sentence. Open sentence. It is an. Did you eat lunch? Interrogative, not a statement. Have a cup of cappuccino? Imperative, not a statement. X square plus y square is equal to x square plus 2xy plus y square for all xy belonging to R. Is it a statement? Yes. Truth value T. t. Every real number is a complex number. Yes. Yes. False. Correct. 1 is a prime number. Yes, false. True. Yes, true. Yes. True. Yes, false. Yes, false. 1 is not a prime number. Yes, false. With the sunset, the day ends. Yes, true. Yes, Yes. true. Yes, true. 1 factorial is equal to 0. Yes. False. Yes, True. false. True है ना? Yes, false. Yes, false. 3 plus 5 greater than 11. Yes, false. No. Open sentence. Why open? Yes, false. It is a statement. It is not an open sentence. X नाही आहे कुठे. X plus 5 greater than 11 असतं तर open sentence असलं असतं. But 3 plus 5 8
is greater than 11. It is a statement with truth value f. The number pi is an irrational number. Yes, true. It is a statement with truth value t. X square minus y square is equal to x plus y x minus y for all xy belonging to R is a statement Yes, with true. truth value t. Correct. The number 2 is the only even prime number. Yes, true. Yes, true. The coplanar lines म्हणजे एका plane मधले lines are either parallel or intersecting. It is a sentence. Yes, true. It is a statement with truth value t. The number of arrangements of 7 girls in a row or a photograph is 7 factorial. आठवतंय का? Yes, true. Yes, true. Very good. 71. Give me a compass box. It's not a statement. Imperative. Imperative, not a statement. Bring the motor car here. Not the statement. Oh, imperative. Imperative. It may rain today. Prediction type. Open है. Open sentence. If a plus b less than 7, where a is greater than or equal to 0 and b is greater than or equal to 0, then a is less than 7 and b is less than 7. Yes, false. Maybe. Yes, true. Open है का? Not. आहे का नाही स्टेटमेंट? Open, open, not a statement. Can you speak in English? Interrogative, not No. a statement. Not a statement, interrogative. Okay. Now exercise 1.2. Express the following statements in symbolic form. Express the following statements in symbolic form. असं लिहायचं. पहिल्यांदा write down the statement. E is a vowel or 2 plus 3 is equal to 5. काय statement दिलंय आपल्याला? E is a vowel or 2 plus 3 is equal to 5. You have to write P as E is a vowel. पहिलं sentence. दुसरं sentence Q 2 plus 3 is equal to 5. Symbolic form काय येणार आहे? P or Q. E is a vowel or 2 plus 3 is equal to 5. Symbolic form will be P or Q. पहिल्यांदा काय लिहायचं? P काय आहे? Q काय आहे? And then you have to write the symbolic form. Mango is a fruit, but potato is a vegetable. आता but म्हणजे and सारखंच ट्रीट करायचं त्याला. But, since, even though हे सगळे conjunctions आहेत. Mango is a fruit, but potato is a vegetable. P will be mango is a fruit. Q will be potato is a vegetable. And symbolic form will be P and Q. P dongar Q. Milk is white or grass is green. P will be milk is white. Q will be grass is green. And symbolic form will be P dari Q. This will be the symbolic form. I like playing but not singing. Now here, P काय होईल माझा? I like playing. Q will be I like singing.
symbolic form will be I like playing but not singing. Not singing आहे. Not singing म्हणजे P and P डोंगर साप क्यू, कारण नॉट सिंगिंग आहे. जर क्यू तुम्ही आय डोंट लाईक सिंगिंग घेतला असता तर इथे पी अँड क्यू डायरेक्ट लिहिता आला असता. पण नॉर्मली आपण एक सेंटेन्स घेतो तेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्स घेतो, आणि जर निगेटिव्ह असलं तर त्याला निगेशन ट्रीट करतो. चुकीचं नाहीये. इवन इफ युअर क्यू इज आय डोंट लाईक सिंगिंग अँड यू राईट पी अँड क्यू हिअर, चुकीचं नाहीये, बरोबर आहे, मार्क मिळणार आहेत. बट नॉर्म असं आहे किंवा नॉर्मली आपण काय करतो, आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट अज्युम करतो आणि निगेशन असेल तर ट्रीट इट ॲज अ निगेशन. आय लाईक प्लेइंग बट नॉट सिंगिंग विल बी रिटन ॲज पी अँड negation q. Fifth, even though it is cloudy, it is still raining. Even though it is cloudy, it is still raining. Even though will be treated as, even though will be treated as and. It is still raining, हे मी p धरू शकतो. It is cloudy, हे मी q धरू शकतो. And I can write p and q. It is cloudy, it is still raining. Q इथे मी पकडलं, it is still raining. P is it is cloudy, and I can write the symbolic form as Q and P. लिहा हे पाचही.
Question number 2. Write the truth values of the following statements. Earth is a planet and moon is a star. P काय येईल माझा? P will be Earth is a planet. Earth is a planet. Q will be Moon is a star. moon is a star. आणि आपल्याला सेंटेन्स मध्ये काय दिलंय? अँड अर्थ इज अ प्लॅनेट अँड मून इज अ स्टार, म्हणजे पी अँड क्यू आहे. नाउ इज अर्थ इज अ प्लॅनेट, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? अर्थ इज अ प्लॅनेट, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू इज टी, इट इज अ प्लॅनेट. अँड मून इज अ स्टार, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? मून स्टार आहे का? आहे का नाहीये? नाही. नाही. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय झाली त्याची? F. False. फॉल्स. म्हणजे पहिली ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी. पी ची ट्रूथ व्हॅल्यू इज टी, क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. आपण टेबल मध्ये लुक इन युअर नोटबुक्स, लुक ॲट द टेबल, अँडचं टेबल, अँड ए कनेक्टिव्ह इथे. पी अँड क्यू, टी अँड एफ, टी अँड एफ इज इक्वल टू एफ. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू, पूर्ण सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स झाली. हे कळलं सगळ्यांना? कळलं का नाही कळलं? येस और नो? Yes, sir. Yes. Yes, sir. T and F ची ट्रूथ व्हॅल्यू इज F. Look at question number 2. 16 is an even number and 8 is a perfect square. माझा P काय आहे? 16 is an even number. This is my P. 8 is a perfect square. Is my Q. Truth value of P is 16 is an even number. Truth value is T. 8 is a perfect square. Truth value is False. False. F. T and F. Truth value will be False. F. A quadratic equation has two distinct roots or 6 has 3 prime factors. A quadratic equation has two distinct roots, that will be my P, or 6 has 3 prime factors. Q will be 6 has 3 prime factors. पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन has two distinct roots. Truth value will be T. T. Quadratic equation has two roots, distinct roots. Truth value will be T. आणि लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे? ऑर आहे. 6 has 3 prime factors. F. F. 1 is not a prime factor. 2 and 3 are prime factors. So 3 prime factors नाही आहे. Truth value is F. T or F ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? True. T or F is equal to T. T. म्हणजे या सेंटेन्सची पूर्ण ट्रूथ व्हॅल्यू विल बी T. The Himalayas are the highest mountains. Himalayas are the highest mountains, but they are a part of India in the northeast. Himalayas are the highest mountains. This is my P. Truth value is T. T. But they are part of India in the northeast. They are part of India in the northeast is my Q. Truth value is T. T. T T. and T. Truth value will be T.
Very good. In your books, write down negation. Negation म्हणजे साप. Suppose my P is I live in Pune. Negation P will be I do not live in Pune. Truth value table बघा. जर P true असेल तर negation P will be false. जर P false असेल तर negation P will be true. Truth values opposite असतात exactly in case of negation. Negation bracket मध्ये साप symbolized as negation P. Truth value of negation table काढा. Truth table of negation ला table काढा. आणि example write down P I live in Pune, negation P I do not live in Pune. Then give the heading implication. Implication. Bracket मध्ये conditional आणि symbol is one-sided arrow. Truth table if you see, T implication T. If I live in Pune, then I travel to Mumbai. Implication is true. P implication Q is true. T implication T is T. If I live in Pune, then I do not travel to Mumbai. मुंबईला जाणं is my implication, condition आहे. I travel to Mumbai. If I live in Pune, then I do not travel to Mumbai. Total implication झालं false. If I live in Pune, then I do not travel to Mumbai. पूर्ण impact implication चा झाला false. But if you consider, if I don't live in Pune, then I travel to Mumbai. जरी मी पुण्यात राहत नसलो तरी मी मुंबईला ट्रॅव्हल करतो. दुसरीकडे राहत असलो तरी मी मुंबईला ट्रॅव्हल करू शकतो. मुंबईला ट्रॅव्हल करणं इज माय आउटपुट. मुंबईला ट्रॅव्हल करणं इज माय आउटपुट. सो इफ आय लिव्ह इन पुणे देन आय ट्रॅव्हल टू मुंबई. जर मी पुण्यात राहत असलो तर मुंबईला ट्रॅव्हल करू शकतो. पण जरी मी पुण्यात राहत नसलो तरी मी मुंबईला ट्रॅव्हल करूच शकतो. If I don't live in Pune, then I travel to Mumbai. Overall impact of this implication is true. कारण मी मुंबईला ट्रॅव्हल करतोच आहे जरी मी पुण्यात राहत नसलो तरी. If I do not live in Mumbai, if I do not live in Pune, then I do not travel to Mumbai. या केस मध्ये मी पुण्यात राहत नाहीये आणि मी मुंबईला ट्रॅव्हल करत नाही, किंवा मी पुण्यात राहत नाहीये. जर मी पुण्यात राहत नाहीये तर मी मुंबईला ट्रॅव्हल करत नाही. ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ दिस इम्प्लिकेशन इज ट्रू. म्हणजे या केस मध्ये लक्षात कसं ठेवायचं, लास्ट कॉलम TFTT इम्प्लिकेशन मध्ये. TFTT कंजंक्शन मध्ये काय होतं TFFF. डिसजंक्शन मध्ये काय होतं TTTF. निगेशन मध्ये FT.
इम्प्लिकेशन मध्ये TF TT. Draw the truth table. Write down the example. Then write down double implication by conditional. Both sided arrow. Symbol is both sided arrow. My P is I travel to Mumbai. My Q is I live in Pune. I travel to Mumbai if and only if I live in Pune. म्हणजे मी मुंबईला जातो फक्त आणि फक्त जर मी पुण्यात राहत असलो तर. Let us see. T double implication T is going to be T. T double implication F. I travel to Mumbai if and only if I don't live in Pune. Overall impact is going to be F. I do not travel to Mumbai if and only if I live in Pune. Impact is going to be F. I do not travel to Mumbai if and only if I don't live in Pune. The impact this time is going to be T. Imagine करून बघा. I travel to Mumbai if and only if I live in Pune. T. I travel to Mumbai if and only if I don't live in Pune is going to be false. I do not travel to Mumbai if and only if I live in Pune again is going to be false. And I do not travel to Mumbai if and only if I do not live in Pune is going to be true. So double implication साठी last column काय लक्षात ठेवायचा? TFFT. For conjunction it was TFFF. Disjunction it was TTTF. Negation साठी FT. Implication साठी last column काय होता? TFTT. आणि double implication साठी last column was TFFT. पाचही कॉलम राहतील लक्षात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कंजंक्शन साठी TFFF. डिसजंक्शन साठी TTTF. निगेशन साठी FT. इम्प्लिकेशन साठी TFTT आणि डबल इम्प्लिकेशन साठी TFFT. Have you drawn the truth table for double implication?
Have you written the examples? झालं लिहून? हो सर. Yes, sir. Okay. Let us go to exercise 1.3. Write negation of each of the following statements. All men are animals. बोलतीस feminist दिसते लिहिणारी. All men are animals. Negation कसं लिहिणार याचं? Let my P be all men are animals. My negation P. Negation P will be all men are not animals. Question number 2. -3 is a natural number. Negation काय येणार? -3 is not a natural number. It is false that Nagpur is capital of Maharashtra. Negation will be it is true that Nagpur is capital of Maharashtra. Fourth, 2 plus 3 not equal to 5. It's a negation काय येणार? 2 plus 3 is equal to 5. Yes, 2 plus 3 is equal to 5. Question number 2. Root 5 is an irrational number. We have to write the truth values of the negations of the following statements. Root 5 is an irrational number. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? इरॅशनल आहे का रूट 5? It is an irrational number. Root 5 is an irrational number. त्याची ट्रूथ व्हॅल्यू विल बी t. निगेशन p ची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? f. Negation p will be root 5 is not an irrational number. त्याची truth value is going to be f. Truth value of negation p is f. London is in England. London is in England. Truth value काय आहे p ची? इंग्लंड मध्ये आहे का लंडन? Truth value is t. Negation p ची truth value is going to be f. For every x which belongs to set of natural numbers, x plus 3 is less than 8. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? What is the truth value? False. False. P ची ट्रूथ व्हॅल्यू is false. म्हणजे निगेशन p ची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? हो. ट्रू. पहिले तिन्ही एक्सरसाइजेस समजले? Yes, sir. Okay. We will stop here. We will start with exercise 1.4 on Thursday. Exercise 1.4 मध्ये implication आणि double implication आहे. We will do exercise 1.4 on Thursday. We will stop here for maths. For maths, see you on Thursday.
आणि फी भरली की मला स्क्रीनशॉट आणि विषय पाठवा, कुठल्या विषय तुम्ही लावलेत आणि किती फी भरताय याचा स्क्रीनशॉट, किंवा ऍटलिस्ट एक्नॉलेज करा की फी भरली आहे किंवा ट्रान्सफर केली आहे. अकाउंट डिटेल्स वगैरे मी सगळे दिलेत ग्रुपवर. भरली आहे किंवा ट्रान्सफर केली आहे तर ऍटलिस्ट टेल मी की भरली आहे किंवा ट्रान्सफर केली आहे, स्क्रीनशॉट जरी नाही पॉसिबल झालं तरी, सो दॅट आय कॅन चेक इन माय स्टेटमेंट्स. See you on Thursday. English साठी I'll send the link on 10:30. I'll send it on the group at 10:30.